एकीकडे लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे महायुतीचं टेन्शन वाढलंय, तर महाविकास आघाडीला 10 हत्तीचं बळ आलंय. लोकसभा निवडणुकीचा कौल विधानसभेलाही कायम राहणार का? पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट. लोकसभेचा निकाल, विधानसभेला टेन्शन. राज्यात महाविकास आघाडी 150 पार. महायुतीचं घोडं 125 वरच अडणार. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीचा पुरता धुव्वा उडाला, तर महाविकास आघाडीनं मोठा विजय मिळवला. या निकालानं विरोधी पक्षातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना 10 हत्तीचं बळ आलंय. या उलट सत्ताधारी महायुतीचं टेन्शन मात्र कमालीचं वाढलंय. लोकसभा निवडणुकीचा निकाल हा महायुतीसाठी धोक्याचा इशारा मानला जातोय. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 30 खासदार निवडून आले, तर महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावं लागलं. तर तब्बल 150 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी मिळाली, तर महायुती फक्त 125 विधानसभा क्षेत्रात आघाडीवर आहे. मतांची टक्केवारी लक्षात घेतली तर 13 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला 16.92% मतं मिळाली आहेत. 9 जागा जिंकणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाला 16.72% मतं मिळाली. 8 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10.27% मतं मिळाली आहेत. अशी महाविकास आघाडीला 43.91% मतं मिळाली. या उलट 9 जागा जिंकणाऱ्या भाजपला 26.18%, 7 जागा जिंकणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला 12.95%, 1 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3.60% मतं, अशी सत्ताधारी महायुतीला 42.73% मतं मिळाली. लोकसभेचा हाच ट्रेंड कायम राहिला तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन होईल असा अंदाज आहे. त्यामुळेच महायुतीचे, विशेषतः शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचं धाबं दणाणलंय. कुंपणावर असलेले आमदार पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना आपल्या सोबत ठेवण्याचं मोठं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.